राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, आपण जे काही गावरान वाण आहेत आपल्याकडे त्याचं एक एक व्हिडिओ देण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. कोणाला किती आवडतं आहे, कोणाला काय होतं आहे ती आता मी ह्याच्यात नाही सांगणार, कारण प्रत्येकाची आवड वेगळी, निवड वेगळी, प्रत्येकाला निसर्गाने वेगवेगळी बुद्धी दिलेली. म्हणजे कोणाला कशाचं संगोपन करायला आवडतं आहे, कोणाला काही वस्तू असतात ते एकत्र करायला आवडतात. तसं मला जे काय आवड आहे का ही निसर्गाने अशी दिलेली देशी वाण आहेत. पुन्हा नैसर्गिक शेतीची आवड आहे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही देशी वाण आहेत कोणते आंब्यामधले, हे जिथं कुठं दिसते ना आपण त्याची आणायची, कोयापासून लागवड करायची. नाहीतर मग कुठून डोळा जर भेटला आपला ते डोळा आणून कलम बांधायची, असे वेगवेगळे काम केले. पण मागचा व्हिडिओ तुम्हाला सांगितले की 2 वर्षामध्ये त्याला गावरान आंबे लागले. खरंच लागले बघा मित्रांनो, ह्याच्यात काहीसुद्धा खोटं नाही. तुम्हाला आत्तासुद्धा मी ह्याच्यात दाखवतो पुढच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने. आज मी तुम्हाला तुम्ही शेपे आंबे सगळे बघितले असेल, पण आजचा शेप्या तुम्हाला सांगतो. हे शेप्या आंबा कसा आहे, रसाचा शेप्या आहे. त्याचा रस जर खाल्ला तर थोडासा किंचित वास येतो या शेप्याचा, पण खायला एवढा चांगला आहे. आता इथं तुम्हाला पुढच्या ह्याने दाखवतो. आता हे कोयपासून तयार केलेलं बघा मित्रांनो, त्याला काय कोणतं हे नाही, कारण आपण इथं कोया जे टाकल्या होत्या. तर ह्याच्यातून आपल्याला इथं हे केशर जोडलेलं आहे. इथं कलमची जागा आहे बघा, इथं मला दिसत असतं केशर आहे इकडं. आणि हे गावरान आहे, कोणता शेप आहे. ह्याला बघा तुम्ही कुठं कलम नाही, काय नाही, काय नाही. काय बाय, तुम्हाला खोटं बोलून मला काय भेटणार नाही, किंवा उत्पन्न वाढणार नाही, किंवा कमी होणार नाही, असं काहीच नाही. आता पूर्ण शेप आहे. साईज बी चांगली ह्याची, एकदम चांगली साईज आहे. आणि हे निमुळता आहे, ह्याचा जे आकार आहे का निमुळता आकार आहे. काय बाय, म्हणून त्याच्यामुळं ह्याला रसाचा शेप्या म्हणतात. आणि कलर एवढा चांगला येतो ना, जबरदस्त. हे सुद्धा थोडासा घोसानीच लागतं, पण झाड लहान असल्यामुळं, पहिलं वर्ष असल्यामुळं ह्याला काय एवढं लागलं नाही, तरीसुद्धा इथं आपल्याला पाहायला भेटतं. आता इथं काही पाडाचे आंबे पाडलेले, हे सुद्धा ह्याचंच आहे. आता मी खाऊन दाखवतो तुम्हाला. जबरदस्त आहे बघा, हे बाय, एकदम खायला भारी, नंबर 1 आहे. हे रसाचा शेप आहे. शेप्याचे प्रकार तुम्ही कुठं चौकट बघितले असेल की ते खाल्ल्या वास येतोय किंवा काय होतंय, पण ह्याचा जे वास आहे का, वास थोडासा किंचित येतं, पण खायला एक नंबर आहे. त्याच्यामुळे ह्याचं वेगवेगळे झाड आहेत का आपण त्याचे संगोपन करतो. तुम्हाला अशी आवड असली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्याचा व्हिडिओ आपण कोयासाठी ह्याचा पुढच्या व्हिडिओ देणारच आहे. भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतकरी